हाय हॅलो नमस्कार, मी कविता फडके. आज अनेक दिवसानंतर आपल्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये माझ्या शाळेतील सहशिक्षिका दिवसभर आपली ड्युटी करून संध्याकाळी वडाची पूजा करायला गेलेल्या आपल्याला दिसतील. बघा, त्या तयारी करत आहेत. सौभाग्याचं एक लेणं म्हणजे वडाची पूजन करणे. वर्षाच्या सुरुवातीला माझ्या मैत्रिणींनीसुद्धा मनापासून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि हेच सौभाग्य 7 जन्मी लाभावं म्हणून मनापासून हे व्रत त्यांनी केलं. योगायोगाने मलाही त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला आणि ही सगळी क्रिया मी जवळून बघितली. तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. इथं आपण बघू शकताय. अतिशय आनंदाने प्रत्येकजण या दिवशी दिवसभर व्रत करतात आणि नंतर वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला दिसते. वड हे अतिशय मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारं झाड आहे. त्याच्या सहवासात आपण यावं, वनसंवर्धन वाढावं यासाठी आपण हे व्रत करत असतील कदाचित, असं मला वाटतं. या दिवशी बायका वडाला 7 फेऱ्या मारतात व स्वतःचं सौभाग्य जपावं, ते वाढावं, त्याला बळकटी यावी म्हणून वडाचे पूजन अतिशय आनंदाने करतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.